चला आज शब्दांच्या एका अशा दुनियेत जाऊया जिथे निसर्ग बोलतो, प्रेम व्यक्त होतं आणि आपलं समाज मन आरशासारखं स्पष्ट दिसतं. हो, हे जग आहे प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचं. आणि आज आपण त्यांच्याच या अद्भुत काव्यप्रवासाची ओळख करून घेणार आहोत. आणि त्यांच्या या प्रवासाची सुरुवातच करूया त्यांच्या एका सर्वोच्च सन्मानाने. भारत सरकारने मंगेश पाडगावकरांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवलं. या एकाच गोष्टीवरून साहित्यातलं त्यांचं स्थान किती मोठं होतं याचा अंदाज येतो. तर मग नक्की कोण होते हे मंगेश पाडगावकर, ज्यांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती? चला त्यांची सविस्तर ओळख करून घेऊया. मंगेश केशव पाडगावकर हे नाव मराठी साहित्यात खूप आदराने घेतलं जातं. विचार करा, 1929 ते 2015 केवढा मोठा काळ त्यांनी व्यापला होता. आणि म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेच्या दुसऱ्या पिढीचा म्हणजे सेकंड जनरेशनचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानलं जातं. बरं, त्यांचं महत्त्व नेमकं आहे तरी कशात? अर्थातच त्यांच्या कवितांमध्ये, त्यांच्या काव्यसृष्टीत. पाडगावकरांनी असे काही काव्यसंग्रह लिहिलेत ना की ते मराठी वाचकांच्या मनावर कायमचे कोरले गेले. चला बघूया त्यातले काही महत्त्वाचे संग्रह. सगळ्यात आधी बघूया जिप्सी. नावावरूनच कळतंय यातल्या कविता म्हणजे कसं एक प्रकारचं मोकळं स्वच्छंदी भटकणं आहे, निसर्गात रमून जाण्याचा अनुभव आहे. त्यानंतर येतो उत्सव. अरे वा, नावासारखाच हा संग्रह म्हणजे आयुष्यातल्या आनंदाचा, चैतन्याचा जणू उत्सवच साजरा करतो. या कविता वाचल्या की जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच सकारात्मक होतो. पण मग येतो विदूषक. आणि इथे पाडगावकरांचा एक पूर्णपणे वेगळाच अवतार दिसतो. इथे ते फक्त निसर्ग आणि प्रेमाबद्दल बोलत नाहीत, तर समाजातल्या विसंगतींवर अगदी हसत खेळत पण तितक्याच अचूकपणे बोट ठेवतात. आणि मग सलाम. हा तर त्यांच्या सगळ्यात प्रसिद्ध संग्रहांपैकी एक. समीक्षकांनी तर याला उचलूनच धरलं. यात काय आहे? तर यात आहे सामान्य माणसाच्या जगण्याला, त्याच्या संघर्षाला केलेला सलाम. आणि त्यांच्या कामाची ही छोटीशी ओळख आपण संपवूया भटके पक्षी या संग्रहाने. परत नावासारखंच यात एक सतत काहीतरी शोधणारं अस्वस्थ मन दिसतं. खरं तर त्यांच्या प्रत्येक पुस्तकाने मराठी कवितेला काहीतरी नवीन दिलंय. तर मग काय होतं असं त्यांच्या कवितेत, किती थेट काळजाला विडायची. बघा, एकीकडे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, दुसरीकडे प्रेमाच्या अगदी हळुवार नाजूक भावना, आणि तिसरीकडे समाजातल्या चुकीच्या गोष्टींवर मार्मिकपणे टीका करणारा उपरोध. म्हणजे जणू काही ते शब्दांमधून चित्रच उभं करायचे. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय होतं, तर त्यांची कमालीची संवेदनशीलता. आणि हे तर होणारच होतं नाही का? एवढं स्ट्रॅटोडिनरीली लिखाण असेल तर त्याची दखल घेतली जाणारच. पाडगावकरांच्या या साहित्यिक प्रवासात त्यांना अनेक मोठे पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांच्या सन्मानाचा प्रवास पाहिला ना तर तो खरंच खूप मोठा आहे. त्यांच्या सलाम या काव्यसंग्रहासाठी त्यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. इतकंच नाही, 2010 मध्ये तर ते दुबईत झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि मग 2013 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तर मग ह्या सगळ्याचा विचार केल्यावर पाडगावकरांनी नेमकं काय दिलं मराठी साहित्याला? काय आहे त्यांचे योगदान? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं तर मंगेश पाडगावकरांनी शब्दांमधून एक असं जग उभं केलंय जे आजही तेवढंच खरं आणि महत्त्वाचं वाटतं. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की अशा मोठ्या कवीचा वारसा आपण जपायचा कसा? फक्त त्यांची पुस्तकं वाचून, की त्यांच्यासारखं आपल्या आसपासच्या जगाकडे थोडंसं जास्त संवेदनशीलतेने बघून? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?